नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवात आणि दारी उभारलेली ही डौलदार गुढी. पण ही गुढी नक्की कशाचं प्रतीक आहे आणि आपण हा सण का साजरा करतो? चला आज जाणून घेऊया या मागच्या 3 खास कथा. पहिली आणि सर्वात महत्त्वाची कथा म्हणजे प्रभू श्रीरामांचा विजय. 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा पराभव करून प्रभू राम जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने आनंदाने विजयाचा ध्वज म्हणजेच गुढी उभारली होती. दुसरी कथा आहे सृष्टीच्या निर्मितीची. असं मानलं जातं की याच दिवशी ब्रह्मदेवाने या सुंदर विश्वाची निर्मिती केली. म्हणूनच याला ब्रह्मध्वज असंही म्हणतात आणि हा सत्यायुगाचा पहिला दिवस मानला जातो. तिसरी ऐतिहासिक कथा आहे राजा शालिवाहनाची, ज्यांनी मातीच्या सैन्यात प्राण फुंकून बलाढ्य शत्रूचा पराभव केला आणि याच विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शक सुरू झाले. गुढीतील कडुनिंब आरोग्यासाठी, साखरेची गाठी गोडव्यासाठी आणि तांब्याचा कलश हा आपल्या यशाचं प्रतीक आहे. हे आपल्याला शिकवतं की आयुष्य हे सुख आणि दुःख या दोघांचं मिश्रण आहे. तर अशा या मंगलमयी दिनाच्या तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभ गुढीपाडवा.